तुझे आता मन भरलं ग प्रेम वरवरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून म्हणते तुझं गद्दारी करून तुझं म्हणते गद्दार मला हे पाखरा आधार केलं तुला हे पाखरा आधार केलं तुला मला दिली प्रेमाची हिसाब साऱ्यांनी मला दिली प्रेमाची हिसाब म्हणून का तुम्ही रणार अरे तुमच्या मायेमुळे आज उभा रणार या तुमच्या मायेमुळे आज उभा रणार रसिका सेवेस आलो रसिका सेवेस आलो सर्वप्रथम रंगभूमी नटेश्वर या गावची ग्रामदेवता आई भाऊताई देवी माझ्या गावची ग्रामदेवता आई कोटेश्वरी मानाई भारतीय संघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता आई जिजाई आणि जमलेल्या माझ्या तमाम नाटकाला प्रेमी रसिक माझ्या प्रेक्षकांना शाहीर संदीप मोरे मुक्काम पोस्ट जामखेड तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित छोटा श्री दुर्गादेवी स्वामी नाट्य मंडळ मालगुण आपल्या वतीनं शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा रसिको खरंच गेल्या वर्षी पाऊस होता परंतु आज नाहीये या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक सलग मला तिसऱ्या वर्षी आहे ते आमचे सन्माननीय मोठे बंधू श्री विश्वास पांडुरंग गागरे श्री सुहास पांडुरंग गागरे आणि आमचे सर्व माझ्यावरती जीवापार प्रेम आहे कलाकारांवरती जीवापार प्रेम आहे ते खरंच कलेवरती नितांत प्रेम असणारे माझे बंधू ज्यांना मी मोठा भाऊ म्हणतो ते महेंद्र भाऊ आंग्रे त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो शाहिरी मानाचा मुद्रा करतो सलग माझा तिसरा वर्ष आहे एक वर्ष आमचे बाबा होते
पण माझे बाबा कैलासवासी पांडुरंग गांगरे त्यांना सुद्धा ही आदरांजली वाहून मी कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. तसंच आमचे ढोलकेपट्टू लोकप्रिय ढोलकेपट्टू विशालदादा सुतार, कीबोर्ड मास्टर पंकजदादा काताळे, पंकजदादा घाणेकर, यश इंगळे, बँजे मास्टर आमचे प्रसाद गुरव, पॅड मास्टर छोटे बंधू प्रणव काताळे आणि साऊंड या ठिकाणी उत्तम आहे. खास भाऊंच्या इथे कार्यक्रम असला तर मोरे बुवा मीच त्या ठिकाणी येणार असे आमचे एकच साऊंड मास्टर साईराम साऊंड सिस्टम दाखवले राजू पटेल आणि अमोल गोरे स्वागत करतो. या ठिकाणी शाखा माझी आहे एका शब्दाला मान देऊन नरेंद्र मोरे आणि आमचे मित्र दुर्योले शाहीर लोगडेबुवा यांच्या खात्री या ठिकाणी शाखा मला मिळाली. श्री दुर्गादेवी कुलस्वामी नाट्य मंडळ मार्गून त्या सर्व या ठिकाणी कलाकार आहेत त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुलगा करतो. उपस्थित शाहीर मंडळी मान्यवर आलेले आहेत. माझे आता सर्व माझे उमाजी भाऊजी या ठिकाणी आलेले आहेत. माझे लोकप्रिय तुरेवाले शाहीर सुनील लोगडे, नरेंद्र मोरे या ठिकाणी खास बँगलोरवरून उद्योजक आमचे आधारस्तंभ भाऊंचे बॉस सन्माननीय विशालजी मेस्त्री साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर शाहीर मानाचा मुलगा करतो. या ठिकाणी माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारी सर्व अचानक क्रीडा मंडळ निवेंटी वारपटवाडी सगळे चाहते माझे असतील त्यांना मोरे भावांचा मानाचा मुद्रा या ठिकाणी माझे शिष्य जगदीश शेडेकर आताकडून आलेले आहेत आणि संपूर्ण टीमला घेऊन मी कार्यक्रम करत आहे. तसंच माझे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाले आमच्या बरेच जोडण्यात झाले मुंबईला हॉलच्या ठिकाणी. आता बुवा थोडे थंडावले थोडे गारटले बुवा आज पाऊस कमी आहे. आज बारीचा पाऊस पाडा इथे मोरे बुवांच्या समोर सुरुवात करतो. पहिल्या बारी उठून शाहीर देवेंद्र जिमन बुवा तुम्हाला सुद्धा मोरे बुवांचा शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा. आपली लोककला ही जतन करणं आपलं काम आहे. लोककलेसाठी आपण जीवापाड रात्रंदिवस आपण प्रयत्न करत असतो आणि म्हणून हा लोककलेचा एक प्रश्न असतो. आपण एकमेकांना विचारतो माझा प्रश्न या ठिकाणी घेऊन जायचा आहे, तुमचा विषय घेऊन यायचा आहे. आम्हा दोन्ही कलावंतांना दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मुलांनी सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगून माझ्या प्रतिक्रिया सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आई भाऊकाई देवीचं गीत मी गायलंय अनेक वेळा रेकॉर्डिंगच्या हिशोबाने, परंतु आज निवेंडी गावामध्ये आपली आई ग्रामदैवत भाऊकाई देवी आहे ज्या चरणाशी माझे काव्य सुरणे अर्पण करतोय. जर खरंच तुम्हाला प्रत्येकाला आवडलं तर निश्चितपणे टाळ्या वाजवा. काय म्हणतोय बघा. दैव काय असते हे आज मला कळाले आहे, हास्य चेहऱ्यावर माझ्या भाऊ दुःख सारे पळाले आहे. भाऊकाई देवीचं नातं तुमचं आणि माझं जुळालं आहे. आपल्या भाऊकाई देवीचं तुमचं साऱ्यांचं आणि माझं नातं जुळालं आहे. पण आई भाऊकाई देवीचं गीत गाणं हे मला भाग्य आज इथे मिळालं. भाऊकाई आईची माया जगा वेगळी ठाव. अरे पाण्या वाड्यांचा हा निवेंदी गाव आहे.
मनात माझी आई घेणारी भाव आहे म्हणून या काळजात कोरलेला भाऊ काही कंटकाने नाव गावनी वेंदी हे सुखी तुझ्या पायी आई भावकाई देवी गुढीपाडव्याच्या सणाला प्रत्येकाच्या घरोघरी भेट देतेस परंतु मला हे भाग्य लागलं तुझं गीत गाणं म्हणून काय म्हणतो ऐका शब्दाला लक्षात द्या हे गावनी वेंदी सुखी तुझ्या पायी लहान थोर म्हणती लेकी आणि आई उभी पाठी भक्तांच्या सदा राही उभी पाठी भक्तांच्या सदा राही आई माझी सत्वाची भावकाई आई माझी सत्वाची भावकाई दैवत या जगामध्ये कोण नसतं तीच आपली भावकाई आणि जन्म देणारी आई म्हणून काय म्हणतो ऐका निवेदी हे गाव साक्षात नाव सातशिरी भक्तांच्या पाठी पाडव्याला द्या शिवजीरान होतात गाठी भेटी होतात गाठी भेटी सर्व
सत्वाची भावकाई आई माझी सत्वाची भावकाई आई माझी सत्वाची भावकाई गजानन बोल गाव देवी बोल शक्ती अखंड सरनाथ घराण्याचा गुरुवर शिवशाही ठोका शिवपाद यांचा दुर्गादेवी कुलस्वामी नाथ मंडळ मालगुणवादी यांचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
सन्माननीय माजी सरपंच शैलेश गोवेकर खास भावकाई देवीच्या गाण्यासाठी 501 रुपये दिलेले आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. धन्यवाद. शाहिरी मानाचा मुद्रा. खरंच आज ठाकरे कुटुंबामध्ये 12 दिवसाचा गणपती आहे आणि 2 दिवसानंतर गणपती विसर्जन होणार आहे. गोवा जीवन गोवा पुढे लपला असा तर ऐकून घ्या. विषय चांगला आहे. दरवर्षी गणपती बाप्पा आपल्या घरी येतात आणि ज्या वेळेला बाप्पा आपल्या गावी जातात त्यावेळेला दुःख होतं. 2.5 दिवसाचे गेले, 7 दिवसाचे गेले, गौरी गेल्या, परंतु अजूनही या हृदयामध्ये 12 दिवस 21 दिवस गणपती अजून आहेत. म्हणून काय म्हणतो विषय लक्ष असू द्या. शिव पार्वतीचा तू नंदन अरे येणाऱ्या विघ्नाला तुझे सारे बंधन. तुझी भक्ती म्हणजे देवा, तुझी भक्ती म्हणजे सद्भावाचा सुगंधी चंदन. म्हणून श्री गणराया तुला शाहीर मोरे बुवांचा हा प्रथम वंदन. तुझ्या येण्याने प्रफुल्लित झाले माझे मन. बाप्पा, वर्षानुवर्षी आम्ही वाट पाहतो, पण जेव्हा तुझं विसर्जन होतं तेव्हा भक्त काय म्हणते, बाप्पा गावी जाऊ नकोस रे. आमच्या हृदयामध्ये आहेस, आमच्या भक्तीमध्ये आहेस, आमच्या कलेमध्ये आहेस. बाप्पा तुझ्या येण्यात प्रफुल्लित झाले माझे मन. 2 दिवसांनी आम्हा निरोप हा घेऊन जाईल गौरीचा गण, आमच्या गौरीचा गण.
हॅलो दादा, खरंच सन्माननीय साहेब उद्योजक आमचे बॉस सन्माननीय पंकज मेस्त्री साहेब यांच्याकडून 1111 रुपये या ठिकाणी आलेल्या त्यानुसार शाहीर वाणाचा मुद्रा. साहेब, ही आमची कोकणाची लोककला आहे, जागृत ठेवतो. योगानुयोग मी दिल्लीपर्यंत पोहोचलेलो आहे, मुंबई, पुणे, ठाणा, आणि ही लोकांना जतन करणं आमचं काम आहे. साहेब, हे मोलाचे पैसे आयुष्यभर जपून ठेवे, म्हणून तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा 11,000 आहे. सॉरी, माफ करा, 11,000 आहे. 11,000 आहेत, माफ करा. हा, निलिमताई चव्हाण, सायरा बलकडे आणि प्राची बलकडे यांच्याकडून 100 रुपये, 200 रुपये आलेले आहेत. निलिमाताईचं पेमेंट झालं पाहिजे निश्चितपणे. त्याला गवलन घेतो, तुमची फरमाईश करतो, कारण हा पब्लिक थांबला पाहिजे, नाही का साहेब? आमचं कसं असतं माहितीये की आता सुरुवात असते भांडणाला. नवरा आणि बायको आमच्यामध्ये जास्त भांडतात. तशी ह्यांची मी राधा, तो माझा कृष्ण. ह्यांची मी पार्वती, तो माझा शंकर. आता झगडा चालू होईल बघा कसं. घेतो साहेब, घेतो. बघा बुवा, बसा, बसून घ्या. शाहीर देवेंद्र जीवन बुवा, आता सुरुवात करणार मी तापूनच. गेल्या वर्षी बुवा तुम्ही झोपले होते, म्हणजे नरम पडले होते. ह्या वर्षी पण तुम्ही चांगलीच बारी कराल अशी अपेक्षा आहे, पण तापून करा. मी पहिल्या बारीपासून तापूनच करतोय बारी कशी, ते ऐका आता. हे करा ते करा हे सांगून फायदा नाही बुवा, इथे येऊन करा, तेव्हा मला समजेल की संदीप बुवाला बोलले. म्हणून विषय कसा आणलाय बघा चांगला. ऐका, ऐकून घ्या, सगळ्यांनी ऐकून घ्या. प्रेमानं सांगून ऐकत नसेल तर त्याला प्रेम म्हणायचं का? गेली 6 वर्षे जीवन बुवानी माझा रेकॉर्ड आहे मुंबईमध्ये, पण जीवन बुवा यावर्षी नरमले असं मला वाटतंय. बुवा बुवा नरम पाऱ्या करू नका, गरम करा. मजा येते गरम करायला मला, पण तुम्ही मला जास्त गरम करा, कारण मी बाई आहे आजची तुमची, बायको आहे, बरोबर की नाही? मग बायको दाखवेल तुम्हाला काय ती कशी आहे, ती 36 नखरेवाली. म्हणून बुवा सांगते, ऐका, प्रेमानं सांगून ऐकत नसेल तर त्याला प्रेम म्हणायचं का? लाडानं सांगून बघितलं तर त्याला लाड म्हणायचं का? आणि जर का काना खाली मारलं तर कृष्णा मार खाऊ म्हणायचं का? अरे कशाला येतो काना माझ्या पाठोपाठ? आम्ही गवळणी 16,360. अरे बरेच
दिवसांनी झाली तुमची नि माझी गाठ नाही मिळणार तुम्हाला काना काही दूर एकच शिल्लक आहे माझी ती पहिली खालची तुझ्या विषय कसा आहे बघा शिक्क्यावरती अनेक माठे ठेवलेली आहेत 3 आहेत 7 आहेत 8 आहेत 6 आहेत पण हा श्रीकृष्ण कसा की मला हेच पाहिजे दिवसा ढवळ्या रात्री तो तोडून खायचा आम्हाला त्रास द्यायचा म्हणून शेवटी आम्ही कंटाळून यशोदेमाईच्या घरी जातो म्हणतो ह्या तुझा ताना बाळा छोटा आहे लय काटोचा अत्रकी आहे ती बोलते ना माझं पण तो काय ऐकत नाही मी कशी उकराला बांधलं होतं त्याला माझं पण ऐकत नाही तुम्हीच काय तो धडा शिकवा पण शेवटी काय राधा वाहिनी मोठी हा श्रीकृष्ण छोटा पण नाना खोड्या श्रीकृष्णाच्या आहेत कशा आहेत त्या बघा ती राधा काय म्हणते कृष्णाला काय म्हणते एकावरती शिंक्यावरती आहेत ना त्यात तुला एक देन तीच खायची कशी ते ऐका आजच माझा झालाय पगार साहेब 11,000 दिले माझा पगार झाला आजच माझा झालाय पगार देईन रोक नको उदार अरे गोष्ट पटली झटकून उठली अशी कथा मी गाजवली काल रात्री त्या अंटीची काल रात्री त्या अंटीची तेव्हा घंटी मी वाजवली शब्द ऐकून घ्या दया दुधाचे भरलेले माठ एकावर एक असे ठेवले तर 8 नको मारू उड्या ऐक ना गाड्या नको मारू उड्या ऐक ना गाड्या नाही पोचणार तुझा तो हात वरती नाही पोचणार तुझा तो हात हे माठ भरलेलं काटो काट माझे माठ भरलेलं काटो काट तुला पाहिजे तर खालची चाट 8 आहेत त्यातली खालची दे वरची नको ते हलून हलून पडलेत खाली लोणी दूध दही बरोबर की नाही भरलेले वाट एकावर एक असे ठेवले तर 8 या दुधाचे भरलेले वाट एकावर एक असे ठेवले तर 8 नको मारू उड्या ऐका गाड्या नको मारू उड्या ऐका गाड्या नाही पोचणार तुझा तो हात नाही पोचणार तुझा तो हात भरलेले काटो काट माठ भरलेले काटो काट तुला पाहिजे तर खायची चाट माठ भरलेले काटो काट तुला पाहिजे तर खायची चाट भरलेले काटो काट तुला पाहिजे तर खायची चाट भरलेले काटो काट तुला पाहिजे तर खायची चाट अरे भैया दुधाचे भरलेले माठ एकावर एक असे ठेवले तर 8 असे ठेवले तर 8 नको मारू उड्या ऐक ना गाड्या नको मारू उड्या तू ऐक ना
भरलेलं काठोकाठ तुला पाहिजे तर खालची चाट पाठ भरलेलं काठोकाठ तुला पाहिजे तर खालची चाट भरलेलं काठोकाठ पाठ भरलेलं काठोकाठ तुला पाहिजे तर खालची चाट पाठ भरलेलं काठोकाठ तुला पाहिजे तर खालची माझ्या दुधाचे भरलेलं माझे खाते ठेवलेलं आटे भरलेले माझे पिकावर येतात ठेवले जाते नको मारू उड्या हे नागड्या मागड्या नको मारू उड्या हे नागड्या नाही फुटणार तुझा तो हात नाही फुटणार तुझा तो जर खरंच उत्तम तुम्ही कवी असाल तर ह्या विषयाला विषय देणं तुमचं काम आहे. तुरेवाले आले पण 400 रुपये दिले बुवाला गवण आवडली. जीवन बुवा या ठिकाणी माझे मित्र 220 रुपये लोगडे बुवा उत्तम कलाकार उत्तम शाहीर आहेत उत्तम आवाज आहे त्यांच्याकडून 220 रुपये आलेल्या गवणीसाठी. अरे माठ भरलेला काठोकाठ तुला पाहिजे तर खालची चाट बुवा आता नवीन स्टाईल शक्तीमध्ये आले झापू झुपू आपण तसं नाही बुवा. हा जातीवंत कलाकार आहे बुवा. शाब्दिक खेळी गाण्यातून खेळी असते माझी ते करणारे करतील म्हणून बुवाना विषय माझा तोच आहे या रसिकांना कळावं करता. विनोद गोवळकर अजित गोवळकर विनायक गोवळकर अजित गोवळकर पैसे दिलं 100 रुपये आणि ते पण खाली दिलं
विषय माझा असा आहे की मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला, तर त्याचं नाव काय? मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, देवांतक, नारांतक, कृषिराज, अक्षय कुमार ही नावं सोडून मला उत्तर द्यायचं आहे. जर तुमच्याकडे पुरावा असेल तर. आणि ह्याच रंगमंचावरती तुमच्या ग्रंथाशी आणि माझ्या ग्रंथाशी 5 नंबर 1 जुळेल तरच मी मान्य करणारा शाहीर आहे. आणि जर जुळला तर या भाऊंच्याच घरामध्ये आपल्या तुमचा मी सन्मानी सत्कार करेन. माझा शब्द आहे, पण खोटं बोलू नका. म्हणून अजून एक चिंता घेतो बोवाला. मी असून घरातील सख्खी बायको, हा माझा नवरा, याची मी बायको. बुवा विषय कसा आणलाय बघा. बुवांचं नाव देवेंद्र आहे ना, एवढे विषय मला सुचतात ना, एवढे सुचतात. मुंबईच्या शोला मला गावाला पण झाले अनेक वेळेला. नवीन विषय बुवा तुमचं नाव कसा आईशी बापाने ठेवलाय बाबा, त्यांना मी मानाचा मुद्रा करतो. तुमचे संगीतकार आहेत त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. माझे सगळे या ठिकाणी अतुल कदम आहेत, सगळे आहेत, यश शिंदे आहेत, महेश शिंदे आहेत, जगदीश मदा आहे आणि अनेक सतीश दादा आहेत, सगळे आहेत. पण बुवा मी खरंच बोलतोय बुवा, देवेंद्र नाव तुमचा ठेवलं ना, आम्हाला चांगला मोरे बुवाना तरी चांगला पॉइंट भेटतो, चांगला भेटतो. पण बुवा तुमच्या घरापर्यंत पोहोचत नाही. माझा विषय वेगळा, भावार्थ वेगळा असतो विषयाचा. नीट कानामध्ये गोळे असतील तर काढून टाका बुवा. आणि माझा नीट विषय ऐकून घ्या. आता तुम्हाला तापवतो बघा, तुम्ही तापाच. मी असून घरातील सख्खी बायको, थकली मी सांगून, तू केलेले पाप मर्दा मला कळले ते मागून. तू केलेले पाप मला कळले ते मागून. आणि लाजलाई लज्जा मारली समाजा, अरे दुसरीच्या नादाला लागून. म्हणून आज या सामन्यात धमाल उडणार आहे, प्रत्येक गाण्याला रंग चढणार आहे. ह्या लांज्याच्या तुरेवाद्याला खेळचा शक्तीवाला भिडणार आहे. आणि आई शपथ खरंच सांगतो या जीवन बुवाला, आज सत्ती बुवा भारी पडणार आहे. म्हणून अरे देवेंद्रा देवेंद्रा बसून द्या, ऐकू द्या. हो ऐका, तुमचे चमचे लोमटे कोण असतील त्यांनी पण ऐकून घ्या. अरे देवेंद्रा देवेंद्रा कसा नशिबी भेटला सर. बुवाना मोरे बुवाच पाहिजे प्रत्येक वेळेला. म्हणून देवेंद्रा देवेंद्रा अरे कसा नशिबी भेटला सर. सोडून बायकोला बाहेर बाटला सर. का असं देवेंद्र केला? देवाचा देवेंद्र तू घरामध्ये आहे ना, स्वप्न सुंदरी तुझी, कशाला लोकांना उगाच कोणाच्या पण हाताला लागतोस? देवेंद्रा बुवा तुम्हाला म्हणत नाही आणि मला बोलाच. आज मी आज बघतोच, आज तुमचे वडील आले नाहीत धनुजीवन, त्यांना सुद्धा मी इथून लांबून माराचा मुद्रा करतो लांज्याला. म्हणून देवेंद्रा 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 कसा नशिबी भेटला सर. सोडून बायकोला बाहेर वाटला सर. सोडून बायकोला बाहेर वाटला सर. बायकोला बाहेर सोडून बायकोला बाहेर वाटला. देवेंद्रा 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 कसा नशिबी भेटला सर. देवेंद्रा देवेंद्रा कसा नशिबी भेटला सर. Yeah.
घरची सोडून घरची गावाऱ्यावर सुटला सर सोडून घरची गावाऱ्यावर सुटला सर सोडून बायकोला बाहेर बाटला सर सोडून बायकोला बाहेर बाटला सर बायकोला सोडून बायकोला नावाची झाली बरबादी लागून दुसरीच्या होणारी लग्न झालं होतं तिच्या आधी तिची बायको निघाली की साधी असं करशील कर्मण म्हणशील असं करशील तू म्हणशील मला नव्हतं वाटलं सर असं नव्हता वाटलं सर सोडून बायकोला बाहेर वाटला सर सोडून बायकोला बाहेर वाटला सर सोडून बायकोला कसा नशीब भेटला सर कसा नशीब भेटला सर सोडून बायकोला बाहेर वाटला सर सोडून बायकोला बाहेर वाटला सर सोडून बायकोला सोडून बायकोला म्हणून मला फरमाईश आलेली आहे दादांची थोडक्यात राहीना माझे मन पंकजदा ह्या जगामध्ये व फरमाईश आहे घर के आता का तो फरमाईश आली होती म्हणून राहीना माझे मन देवा गौरीचा तू गण अत्याचाराचे हे वाढले प्रमाण श्री गणा याचना तुझा अरे वाचवले किंचे प्राण गणारे वाचवले किंचे प्राण राहिला माझे मन गौरीचा तू अत्याचाराचे वाढले प्रमाण श्री गणा याचना तुझा अरे वाचवले किंचे प्राण गणारे वाचवले किंचे प्राण रसिको या ठिकाणी जसं मला सहकार्य केलं तसं शाहीर देवेंद्र जीवनबुवा त्यांना सुद्धा करा।